नमस्कार मित्रांनो, आजच्या घडामोडी बातम्या तुमच्यासमोर एक प्रसिद्ध होत आहेत। चरित्र्यावर संशय घेत नवऱ्याने बायकोवर कुऱ्हाडीने वार करत जीवघेणी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। यवतमाळच्या घाटंजी येथील नेहरूनगरमध्ये सोमवारी पहाटे ही घटना घडली। या प्रकरणी घाटंजी पोलिसांनी नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली। दरम्यान प्रफुल्ल गौतम टिपले वय 40 वर्षे असे आरोपीचे नाव आहे। प्रफुल्लने बायकोच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार केले। या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली। तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नेमकं काय झालं बघत रहा। मिळालेल्या माहितीनुसार चरित्र्यावर संशय घेत नवऱ्याने बायकोच्या मानेवर कुऱ्हाडीने हल्ला केला। यवतमाळच्या घाटंजी येथे ही घटना घडली। गेल्या काही दिवसापासून सुरू असलेले कौटुंबिक वादातून आणि चरित्र्यावर असलेल्या संशयावरून नवऱ्याने झोपेतच असलेल्या बायकोच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली। तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे। तिची प्रकृती गंभीर आहे। काजल प्रफुल्ल टिपले वय 25 वर्ष राहणार नेहरूनगर असे जखमी महिलेचे नाव आहे। या प्रकरणात दुर्गेश अरुण कुंभरे वय 24 वर्ष राहणार खापरी घाटंजी यांनी घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीनुसार दुर्गेशला रात्री 2:15 सुमारास त्यांचा मित्र सौरभ पाटील यांचा फोन आला व गाडी घेऊन नेहरूनगरमध्ये ये, मामा प्रफुल्ल टिपले यांच्या घरी लवकर ये असे सांगत मामाने मामीला कुऱ्हाडीने मारले असे सांगितले। त्यावरून दुर्गेश हा प्रफुल्ल टिपले यांच्या घरी गेला। त्याला लोकांची गर्दी दिसली आणि मित्र सौरभ, त्याची आई, मामा गंभीर जखमी असल्याची त्याच्या मामी काजलला धरून बसून होते। त्यावेळी दुर्गेश व सौरभ काजल यांना दुचाकीवर बसून घाटंजी येथे रुग्णालयात नेले। तेथे डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्यांच्या गळ्यावर गंभीर मार असलेल्या पुढील उपचाराकरिता शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे रेफर केले। त्यामुळे सौरभ व त्याच्या आईने काजलला यवतमाळ येथे नेले। त्यानंतर दुर्गेश यांनी घाटंजी पोलीस ठाणे गाठून प्रफुल्ल गौतम टिपले वय 40 वर्षे राहणार नेहरूनगर यांनी पत्नी काजल टिपले हिला कुऱ्हाडीने मारल्याचे सांगितले। त्या तक्रारीवरून घाटंजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला प्रफुल्ल टिपले अटक केली। धन्यवाद। मी प्रमोद दुबे, भारत न्यूज 24 में तुमचं स्वागत आहे।